विधिमंडळामध्ये आज राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला। यामध्ये अनेक बाबींमध्ये राज्याने प्रगती केली असली तरी काही गोष्टी मात्र अत्यंत गंभीर आहेत। राज्याचा महसुली खर्चामध्ये सातत्याने वाढ झालेली असली तरी सुद्धा महसुली उत्पन्न मात्र तितक्या वेगाने वाढताना दिसत नाही आणि त्यामुळेच वित्तीय तूट 35,000 कोटींवर जाऊन राज्यावर कर्जाचा बोजा हा सतत वाढत आहे आणि ही सगळ्यात चिंतेची बाब म्हणावी लागेल। या आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्यावर 3,56,223 कोटींचं कर्ज असल्याचं स्पष्ट म्हटलंय। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेमध्ये कर्जाच्या रकमेमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। 28,220 कोटी रुपयांची रक्कम या कर्जाच्या व्याजापोटी द्यावी लागते। यावरून राज्याची सध्याची आर्थिक स्थिती हे नाजूक असल्याचं स्पष्ट सुद्धा होतंय। त्याचबरोबर राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची गती मंदावली असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जलयुक्त शिवार या संपूर्ण योजनेवर झालेला खर्च हा अतिशय कमी आहे। यावर्षी मंजूर झालेल्या 1400 कोटींपैकी फक्त 85 कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केले गेले। तर या संपूर्ण आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेत। या महत्त्वाच्या गोष्टी नेमक्या कुठल्या आहेत आपण त्यावर एक नजर टाकूया। बघा, राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। दरडोई उत्पन्नामध्ये 1,32,341 रुपयांवरून 1,47,399 रुपये इतकी वाढ झाली आहे। आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या राज्यासाठी ही खरं तर दिलासादायक बाब आहे। 2016 मध्ये महसुलात 11.4% वाढ झाली आहे। त्याचबरोबर वित्तीय तुटीचा अंदाज हा 35,031 कोटी इतका वर्तवला गेलाय। कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये 12.5% वाढ ही अपेक्षित आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये 6.7% वाढ अपेक्षित आहे, तर सेवा क्षेत्रामध्ये 10.8% इतकी वाढ अपेक्षित आहे। राज्यावरचं कर्ज हे 3,56,213 कोटींवर गेलंय। पाऊस चांगला झाल्यानं कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा भरघोस वाढ झालेली बघायला मिळते। ऊस वगळता इतर पिकांचं बघा विक्रमी असं उत्पादन झालंय। त्याचबरोबर ऊसाच्या उत्पादनामध्ये 28% घट होण्याचा अंदाज अन्नधान्य वर्तवला जातोय। अन्नधान्य उत्पन्नामध्ये ही विक्रमी वाढ सुद्धा अपेक्षित आहे। अनेक महत्त्वाच्या घडामोडी खरं तर या संपूर्ण अहवालामध्ये मांडल्या गेल्या। नेमकं कशा पद्धतीनं हे वर्ष जाईल आणि कशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या हे सगळं या संपूर्ण अहवालात मांडलं गेलंय। दरम्यान या संपूर्ण अहवालाच्या मुद्द्यावर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर सोनाली शिंदे हिनं। उद्या राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे। आज आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे। आपल्याबरोबर सोबत राज्याचे अर्थ विभागाचे राज्यमंत्री दीपक केसरकर आहेत। सर, कसं पाहता, किती पुढे गेलो, आणखी कुठला पल्ला गाठायचा आहे? आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे उत्पन्न आहे हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे। जर तुम्ही 2 वर्षापूर्वीची तुलना केली की 28,000 रुपयाने, म्हणजे हा एक फार मोठा टप्पा आहे। 1,48,00,000च्या घरात आपण 1,48,000 पर कॅपिटाच्या घरात आपण गेलेलो आहोत, जे राज्याच्या देशाच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी जवळजवळ 1.5 आहे। ही एक अचिव्हमेंट आहे। हे करत असताना तूट कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत। जे नॉर्म्स आहेत ह्या नॉर्म्सच्या खूप आपण आतमध्ये आहोत आणि हे करत असताना अतिशय महत्त्वाची बाब आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढते आणि ही एक महत्त्वाची बाब आहे की आमचा जो आर्थिक विकास दर आहे हा 9% वर गेलेला आहे। तुम्ही एक आनंदाची गोष्ट सांगितली की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे। भाऊ, पण याचबद्दल म्हणजे शेतकरी कर्जमाफीबद्दल शिवसेनासुद्धा सभागृहामध्ये आक्रमक आहे। कर्जमाफी होत नाही आहे, केंद्राकडे शिष्टमंडळ गेलं। उद्या अर्थसंकल्प मांडणार का? काय तुमची भूमिका? हे बघा, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्जमुक्तीची जी मागणी आदरणीय उद्धव साहेबांनी केलेली आहे, आमचं सगळ्यांचंच म्हणणं आहे। त्यांच्या शब्दाच्या पलीकडे तर मी असूच शकत नाही आणि त्यांच्या शब्दाच्या पलीकडे माझं मंत्रिपदसुद्धा असू शकत नाही। मी असतील, आमच्या अर्थ खात्याचे मंत्री असतील, आमचं दोघांचं एकमत आहे की जास्तीत जास्त मदत ही शेतकऱ्याला केली गेली पाहिजे। परंतु ही कर्जमुक्ती करत असताना मागच्या वेळची कर्जमाफी ही केंद्र शासनाने केलेली होती। आज केंद्र शासनाकडे हा विषय घेऊन मुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे काही ज्येष्ठ मंत्री गेलेले आहेत। त्या चर्चेमध्ये ठरेल की नेमकी काय प्रोसिजर ह्याच्यामध्ये ॲडॉप्ट केली जाईल आणि एकदा हा निर्णय आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतला की मग
हे कशा तऱ्हेने करायचं ही जबाबदारी आमच्या दोघांवर अर्थ खात्याचा मंत्री आणि राज्यमंत्री म्हणून राहणार आहे. पण जर असा निर्णय घेतला नाही, कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर तुमची उद्या सभागृहातली भूमिका काय राहणार आणि व्यक्ती म्हणून किंवा शिवसेनेचे एक मंत्री म्हणून तुमची भूमिका काय? एक गोष्ट मी पूर्वीच सांगितलेली आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे याबाबत मी आणि माझ्या खात्याचे मंत्री दोघांचं एकमत आहे. याची प्रोसिजर ठरायची आहे. आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की हे होणार नाही. भाऊ थेट प्रश्न आहे, उद्या अर्थसंकल्प मांडणार का विधान परिषदेत? काय बघा, उद्धव साहेबांना आपण सर्वच जण ओळखता. अतिशय शिस्तीने त्यांचं काम असतं, अतिशय शांतपणे त्यांचं काम असतं. जनतेच्या अनेक प्रश्नावर आंदोलन शिवसेना करते, परंतु ही आंदोलनं होत असताना मंत्रिमंडळामधलं आमचं जे कर्तव्य आहे ते आम्ही चोखपणे केलं पाहिजे, अशीच त्यांची भूमिका असते. बघा, तर याच संपूर्ण अहवालावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती सुद्धा आपण पाहूया. भाऊ, कसं पाहता, कुठपर्यंत पल्ला गाठलाय, आणखी किती पल्ला गाठायचा? नाही, पल्ला तर मोठा गाठायचा आहे. जेव्हा हा महाराष्ट्र विषमतामुक्त होईल, भूकमुक्त होईल, या महाराष्ट्राच्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार पूर्णपणे देऊ शकू, त्या दिवशी समाधान आहे. हे खरं आहे की दरडोई उत्पन्न वाढलं, विकास दर वाढला, पण आव्हानीय आहे. आज आपल्या राज्यामध्ये 1,36,00,000 काही हजार शेतकरी आहे, वहिवाटदार, ज्यांच्या शेती हा व्यवसाय आहे. पण यापैकी 1,07,00,000 हे छोटे अल्पभूधारक आहे, ज्यांना 5 एकरपेक्षा कमी शेती आहे. आणि या 1,07,00,000पैकी साधारणतः 69 ते 70 लक्ष हे 2.5 एकरपेक्षा कमी जमीन असणार आहे, 1 हेक्टरपेक्षा कमी. यांच्या आयुष्यामध्ये बदल करता आला पाहिजे. अन्यथा छोटी शेती, तिथं शेततळं तू कुठं करेल, गोठा कुठं बांधेल, किती जनावरांचं पालन करेल, ते उत्पन्न घेऊन तो विक्रीसाठी कुठं नेईल, त्याच्याकडे कुठं गोडाऊन असेल, असे अनेक प्रश्न आहेत. भाऊ, याच प्रश्नांवर अनेक योजना जाहीर झाल्या. त्या जलयुक्त शिवार अभियान असेल किंवा मुक्ती हा शब्द प्रयोग करून जे भाजप सरकार पूर्वीपासून मांडतं, पण जर सिंचन आपण जर पाहिलं तर तितक्या प्रमाणात ते वाढलेलं नाही. काय नेमकं कारण? नाही, सिंचनाचं प्रमाण वाढलं. आपण जो आकडा सांगत आहात, मागच्या वर्षी नैसर्गिक पाऊस आला, त्यामुळे लोकांनी सिंचन जे आहे ते विहिरीचं असेल किंवा धरणाचं असेल ते कमी केलं, एवढाच अर्थ आहे. सिंचनाचं प्रमाण वाढवण्याचा तर पूर्ण शक्तीने प्रयत्न होतो आहे. साधारण किती वाढलं काय? उद्या मी त्याकडे सांगण्याचा प्रयत्न करेन. भाऊ, विरोधी पक्षामध्ये आपण जेव्हा होतो, भाजप जेव्हा होतं, त्यावेळेला महाराष्ट्र सावकारी मुक्त झाला पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या होत्या, अशा पद्धतीची मागणी सरकारकडे जोरदार केली होती. पण 1947 नवीन सावकारांना परवाने देण्यात आले. काय नेमकं कारण? नाही, अवैध सावकारी बंद झाली पाहिजे ही घोषणा केली. स्वर्गीय R.R. पाटील यांनी केली होती आणि त्यानंतर सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीही केली. अवैधपणे ज्या पद्धतीने शेतकरी, मग कधी एका महिन्याला 5%, 10% हा व्याजाचा दर, आज आपण जे सावकारांच्या संदर्भामध्ये सांगताय त्यामध्ये वित्तीय शिस्त ठेवत, कायद्याच्या चौकटीत राहून, कायद्याने ठरवलेल्या व्याजाच्या दरामध्ये जर कोणी कर्ज देणार असेल, पतपुरवठा करणार असेल आणि हा पतपुरवठा केल्यानंतर पठाणी व्याज न आकारता किंवा जबरदस्तीने शेतकऱ्यांना त्रास न देता जर एखादी आर्थिक पतपुरवठ्याची व्यवस्था निर्माण होत असेल तर ती आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे. 38%नी जास्त आहे. भाऊ, मेक इन इंडिया उद्योग क्षेत्र जे आहे त्याची घोषणा केली, ते कार्यक्रम झाले, प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः जाऊन याबद्दल काळजी घेत होते की इन्व्हेस्टमेंट येईल. आर्थिक पाहणी अहवालात यातून काय समोर आलं? किती इन्व्हेस्टमेंट राज्य झाली, किती रोजगार आले? आकडे आर्थिक पाहणी अहवालात दिले आहे, मोठी इन्व्हेस्टमेंट आली आणि आपलं राज्य हे देशामध्ये नंबर 1 आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. उद्योग सेक्टरमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर जेव्हा माननीय अरुण जेटलीजींनी आपला अर्थसंकल्प केंद्रात मांडला तेव्हा ते अभिमानाने एक गोष्ट बोललेत की आपला देश जगामध्ये 9व्या क्रमांकावर उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये होता, तो 6व्या क्रमांकावर आला. आणि हा जो अभिमान त्यांनी व्यक्त केला, मला या राज्याचा मंत्री म्हणून अभिमान व्यक्त करता येतो की यामध्ये आपला वाटा सर्वात मोठा आहे. देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपल्या राज्याचा वाटा हा 20.5% आहे. 20.5% म्हणजे 1/5 वाटा आपल्या राज्याचा आहे उद्योग क्षेत्रामध्ये. मोठी